कशासाठी आणि मरावे कसेवी विचारू स्वतःला असा प्रश्न देवी गणपतीची प्रार्थना करा. संभाजी धर्म जगले धर्म भक्ती. छत्रपती संभाजी महाराज यांचा 335वा बलिदान दिवस आज आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ असणाऱ्या वडू तुळापूर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी व समाधीस्थळ आकर्षक अशा फुलांनी सजवण्यात आला आहे. या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून राज्यभरातून हजारो शंभूभक्त या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी दाखल झालेले आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी महापूजा सुरू आहे. तर आपल्यासोबत आहेत वडू तुळापूरचे ग्रामस्थ. काय सांगाल, छत्रपती संभाजी महाराज यांची आज बलिदान दिवस आहे, काय काय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे? आज संभाजी महाराजांचे 335वे बलिदान स्मरण दिन आहे. या दिनानिमित्त सकाळी संभाजी महाराजांच्या समाधीचा अभिषेक, कवी कलश, वीर बापू शिवले समाधीचा अभिषेक, त्यानंतर महाराजांच्या जीवनामध्ये कधी अंत्ययात्रा निघाली नाही, त्या अंत्ययात्रेच्या प्रतिकात्मक स्वरूपामध्ये अंत्ययात्रा निघणार आहे. त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम होऊन दुपारी बरोबर 12 वाजता हेलिकॉप्टरद्वारे महाराजांच्या समाधीवरती पुष्पवृष्टी लाखोंच्या शंभू भक्तांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद आणि सभेच्या कार्यक्रमामध्ये आज आपण राहुल सोलापूरकर ज्यांनी महाराजांचा इतिहास पूर्णपणे भारता नव्हे महाराष्ट्र नव्हे भारत नव्हे पूर्ण जगभरात पोहोचवलेला आहे, अशा राहुल सोलापूरकरांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. अशा कार्यक्रमाची पूर्णपणे रूपरेषा असेल. शासनाकडनं काही नियोजन आहे का? शासकीय पूजा वगैरे काही होणार आहे का? शासकीय पूजा ही नेहमी दरवर्षीप्रमाणे कलेक्टरांच्या शुभ हस्ते होत असते, ती यावर्षी होणार आहे आणि शासकीय मानवंदना ही दिली जात असते, तीही होईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार असून शासकीय मानवंदना दिलं आहे. तर दुपारी 12 वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळावरती हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी होणार आहे. टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, वडू तुळापूर.